श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार असा केला आहे का? एकच दिवस, एकच व्रत आणि त्याचं फळ 21 संकष्टी चतुर्थी इतकं. हो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो साधा नाही आहे, तो तुमच्या आयुष्याला बदलू शकतो. अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पाची कृपा मिळवण्याचा अत्यंत प्रभावी दिवस. आणि जर तुम्ही हा दिवस योग्य पद्धतीने पाळलात तर तुमच्या अडचणी, तुमची संकटं, तुमच्या मनोकामना हळूहळू पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि ऐकत असताना कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमकं काय. जी चतुर्थी मंगळवारी येते आणि तीही कृष्ण पक्षात येते तिलाच म्हणतात अंगारकी चतुर्थी. जर चतुर्थी मंगळवारी आली पण ती शुक्ल पक्षात असेल तर ती अंगारकी नसते. तो फक्त अंगारक योग असतो. म्हणून ही नीट लक्षात ठेवा. खरी अंगारकी चतुर्थी कृष्ण पक्ष प्लस मंगळवार आणि हीच असते संकष्टी चतुर्थी. म्हणूनच तिला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारक नाव का पडलं? मैत्रिणींनो, अंगारक हे स्वतः गणपती बाप्पाचं एक नाव आहे. म्हणून या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी मोडली असेल तर काय? आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा. तुमच्यापैकी काहींची चतुर्थी चुकून मोडली असेल, म्हणजे उपवास करताना काही चुकीचं खाल्लं, नियम पाळले नाहीत, तर मग ती चतुर्थी पुन्हा लगेच धरता येत नाही. ती पुन्हा कधी सुरू करता येते? फक्त अंगारकी चतुर्थीपासून. म्हणजे पुढची अंगारकी आली तेव्हाच तुम्ही पुन्हा व्रत सुरू करू शकता. हा एक प्रकारचं प्रायश्चित आहे. नवीन व्रत सुरू कधी करायचं? जर तुम्ही पहिल्यांदाच चतुर्थी व्रत सुरू करत असाल तर ते नेहमी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीपासूनच सुरू करावंचं असतं. 5 मे 2026 हा दिवस अंगारकी चतुर्थी आहे. म्हणून तुम्ही या दिवसापासून व्रत सुरू करू शकता. ही तिथी इतकी खास आहे की मैत्रिणींनो, अंगारकी चतुर्थी वर्षातून फक्त 1-2 वेळा येते, कधी कधी जास्तीत जास्त 3 वेळा. म्हणून ही तिथी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. तब्येत ठीक नसेल तर, जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील, औषध चालू असेल तर उपवास न केला तरी चालेल, पण गणपती बाप्पाची सेवा सोडू नका. फक्त मंत्र जप ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः. सुतक, सोयर, मासिक धर्म, जर घरात सुतक असेल किंवा सोयर असेल किंवा मासिक धर्म असेल तर फक्त उपवास करा, पूजा करू नका. पूजा कशी करायची? चला आता सर्वात महत्त्वाचा भाग. सकाळची सुरुवात. लवकर उठा, आंघोळ करा, सूर्यदेवांना अर्घ्य द्या, लाल कपडे घाला. खूप महत्त्वाचं. गणपती पूजा, प्रथम अभिषेक, पाण्याने सुरुवात, मग पंचामृत, दूध, दही, शेवटी पुन्हा पाणी. मूर्ती पुसून स्थापना करा. हळद, कुंकू, चंदन, अक्षदा, लाल फुलं, दुर्वा, तुळस अर्पण करू नका. नैवेद्य सकाळी गूळ, खोबरं, फळं, पाणी. मंत्र ओम गण गणपतये नमः. पुन्हा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र. उपवास कसा करायचा? सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत फळं, दूध, दही, सुका मेवा, भगर खायची नाही. चंद्रोदय 5 मे 2026 रात्री 10:07 अंदाजे चंद्र दिसल्यावर अर्घ्य द्या. उपवास सोडणे. आरती करा, मोदक लाडू खा, मग जेवण करा. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण अंगारकी चतुर्थीचं महत्त्व, पूजा, उपवास, नियम हे सगळं सविस्तर जाणून घेतलं. पण मैत्रिणींनो, कोणत्याही व्रतामागे एक कथा असते, एक कारण असतं, एक शक्ती असते. आणि ही कथा समजली तर व्रत करण्यामागची श्रद्धा अनेक पटीनं वाढते.
म्हणून आता आपण जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीची पवित्र कथा. अंगारकी चतुर्थीची कथा. मैत्रिणींनो, कृतयुगामध्ये अवंती नगरीत भारद्वाज ऋषी नावाचे महान ऋषी होते. हे ऋषी वेदवत्ते होते, अग्निहोत्र होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते महान गणेश भक्त होते. त्यांनी त्या काळातच मानवाला गणेश पूजेचं महत्त्व पटवून दिलं. एक दिवस पृथ्वीच्या गर्भातून जास्वंदीच्या वृक्षाजवळ रक्तवर्णीय तेजस्वी एक बालक जन्माला आलं. हा बालक म्हणजे अंगारक. जेव्हा तो 7 वर्षाचा झाला तेव्हा पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषीकडे सोपवलं. ऋषींनी काय केलं? त्याचं उपनयन केलं, त्याला वेद शिकवले आणि सर्वात महत्त्वाचं त्याला दिला गणेश मंत्र. आता इथून सुरू होते खरी कथा. अंगारक अरण्यात गेला आणि त्याने सुरू केली कठोर तपश्चर्या. मैत्रिणींनो, 1 दिवस 2 दिवस नाही, 1 वर्ष 10 वर्ष नाही, पूर्ण सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष त्याने तप केलं. मनात फक्त एकच ध्येय, गणपती बाप्पाची कृपा मिळवायची. आणि शेवटी गणपती बाप्पा प्रसन्न झाले, वरदान दिलं. गणपती बाप्पा म्हणाले, माग, काय हवं आहे तुला? अंगारक म्हणाला, मला स्वर्गात स्थान हवं, मला अमृतपान करण्याची शक्ती हवी, माझं नाव त्रिलोक्यात प्रसिद्ध व्हावं. गणपती बाप्पा आनंदित झाले आणि त्यांनी दिलं महान वरदान. आजचा दिवस जो मंगळवारी आलेला संकष्ट चतुर्थी आहे, हा दिवस तुझ्या नावाने ओळखला जाईल, म्हणजे अंगारकी चतुर्थी. पण मैत्रिणींनो, इथेच थांबत नाही. बाप्पांनी आणखीन एक मोठं वरदान दिलं. जो भक्त या दिवशी व्रत करेल त्याला 21 संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याचं फळ मिळेल. म्हणजे एकच अंगारकी 21 चतुर्थीचं पुण्य आणि अजून त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. तो ऋणमुक्त होईल. ऋणमुक्त म्हणजे काय? मैत्रिणींनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ऋण म्हणजे फक्त पैशाचं नसतं. कधीकधी आपण देवाला नवस बोलतो, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेन, पण नंतर विसरतो. तेच एक प्रकारचं ऋण असतं. अंगारकी चतुर्थीचं व्रत हे त्या सर्व ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करतं. आता तुम्ही हा श्लोक म्हणू शकता. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहाणार्ध्यं नमोस्तुते. कृष्ण पक्ष चतुर्थात सुपूजित विग्रह प्रसिद्ध देवे अंगारकाय नमोस्तुते. हा श्लोक मनापासून म्हणा, तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. मिठाची चतुर्थी सविस्तर माहिती. आता मैत्रिणींनो, आपण जाणून घेऊया मिठाची चतुर्थी काय आहे. हे व्रत हे सुद्धा गणपतीचंच व्रत आहे. यात आपण मिठाचा त्याग करतो. सुरुवात कशी करायची? कोणत्याही चतुर्थीपासून किंवा अंगारकी चतुर्थीपासून आणि 21 चतुर्थी पूर्ण करायच्या. संकल्प का महत्त्वाचा? व्रत सुरू करताना संकल्प करायचा, म्हणजे मी हे व्रत पूर्ण करणार. हा निर्धार. उपवासात काय खायचं? दूध, दही, लस्सी, फळं, सुकामेवा. लक्षात ठेवा, मीठ नाही, गूळ नाही, कारण त्यातही मीठ असतं. 21 मोदक. नियम महत्त्वाचा भाग. 21 मोदक बनवायचे. 20 गोड, 1 मिठाचा करायचा. उपवास सोडण्याची पद्धत. चंद्रोदयानंतर पूजा करायचा, नैवेद्य दाखवायचा, मग 21 मोदक समोर ठेवा, एक एक खायला सुरू करा आणि ज्या क्षणी मिठाचा मोदक लागेल तिथेच थांबा. पुढे काहीच खायचं नाही. कठीण भाग. जर पहिलाच मोदक मिठाचा लागला, म्हणूनच हे व्रत श्रद्धेने आणि तयारीने करायचं आहे. पहिला मिठाचा लागला की पुन्हा तो शेवटचा राहील, पुन्हा खायचं नाही.
खाताना बोलायचं नाही, शांतपणे खायचं. उरलेले मोदक घरच्यांना द्यायचे, बाहेर कुणालाही नाही. उद्या पण 21वी चतुर्थीत दान करा. अन्न, वस्त्र. मैत्रिणींनो, अंगारकी चतुर्थी आणि मिठाची चतुर्थी ही फक्त व्रत नाही, ही तुमच्या श्रद्धेचा प्रवास आणि तुमच्या संयमाची परीक्षा आहे आणि तुमच्या विश्वासाची ताकद आहे. तुम्ही मनापासून केलं तर गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य सर्व दूर करतील आणि तुम्हाला यश, सुख, संपत्ती प्राप्त होईल. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः.